मॅडमला विचार साईडला कूलर दिले पाहिजे वरून चप्पल कूलर गावकऱ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की सांगितलेच बघायचे यांनी पवित्र मंदिराचं काम ठेवलं, पाठीमागे ज्ञान मंदिर घेतलं, यावरून लोकांच्या विचाराची उंची तुमच्या लक्षात येते. म्हणजे आपलं जो विजन आहे, आपण जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून तर शिक्षण आणि आरोग्य हे माणसाच्या जीवनामध्ये किती महत्वाचं असतं आणि म्हणून हे जर पहिलं प्राधान्याने लक्ष दिलं तर बाकीच्या गोष्टी आपोआप सोयीस्कर होतात आणि ह्या बेसिक गोष्टी आपण याच्याकडे लक्ष देतो. आपल्या या कार्याला मी म्हणजे शाळेच्या वतीने आपल्याला खूप शुभेच्छा देतो आणि हा दर्जा चांगला राहण्याचं कारण तर इन्फ्रास्ट्रक्चर तर चांगलं केलेलंच आहे. संभाजी शेठ असतील यांच्याबद्दल काही सांगायला नको, त्यांचे सहकारी असतील, आतापर्यंत शाळेला जे जे मागितलं ते भरभरून दिलं किंवा त्यांनी त्याचा थोडा फॉलो केला. आता बाकीच्या अंगणवाड्यांमध्ये गेलं बघा, म्हणजे फरक कसा असतो माणसाला. पहिल्या अंगणवाडीमध्ये गेलो तिथं त्यांनी फक्त क्युरियस सांगितलं, म्हणजे मी त्यांना दोष देणार नाही, पण त्यांनी क्युरियस सांगितलं आणि यांना जे मार्गदर्शन केले तेच मार्गदर्शन त्यांना केलं. मग त्यांनी ते फॉलो नाही केलं, त्यांनी फक्त कारणं सांगून ते गोष्टी करायच्या टाळल्या आणि त्यांना ते का सांगितलं. आता हे जे शिक्षण पहिलीतलं शिक्षण ते अगोदर तिथं देत आहेत, ते का देत आहेत तर याची म्हणजे हे ते जाऊन त्यांना का करायला लागलं तर हे आम्हाला कॉमन करायचं होतं. त्यावेळी हे अध्यक्ष नव्हते, सचिन भाऊ अध्यक्ष होते. तर ती शाळा बघायला ज्यावेळेस आम्ही गेलो तर त्या शाळेमध्ये असं आहे तर ज्यावेळेस अंगणवाडीचं तुमचा कार्यकाळ संपतो आणि पहिली यायला त्या मुलाचं वय पूर्ण नसतं तर मध्ये एक 6-7 महिन्याचं गॅप असते आणि त्या गॅपमध्ये त्या शाळेने काय केलेलं आहे, स्वतंत्र वर्ग भरवतं. म्हणजे अंगणवाडी पण नाही आणि पहिली पण नाही. मग त्या 6 साला बालवाटिका आपल्याकडे नवीन चालू चेअरमॅन असतील, अधिकारी असतील, सर्व मान्यवर मंडळी असतील, सर्वप्रथम या ठिकाणी या शाळेने जो काही मान सन्मान केला आमचा त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे की या शाळेमध्ये ज्यांना जे जे काही त्यांनी मागणी केली आहे त्याच्यामध्ये शाळेचे संपूर्ण रंगकाम सांगितलेले, तसेच डिजिटल बोर्ड ते पण सांगितलेलं आहे. मैदानावर मॅट बसून जेणेकरून मुलांना त्रास नाही आणि बालविद्यालयासाठी साहित्य. नक्कीच सर तुमची ही जो हा जो प्रस्ताव दिला आहे माझ्याकडे त्याची नक्कीच मी मागणी पूर्णपणे करेन आणि ह्या शक्यतो लवकरात लवकर तुम्हाला या गोष्टीचं मी मंजुरी देईलच नक्कीच. कारण की आपलं पहिलं म्हणजे महत्त्वाचं काम शिक्षण आणि आरोग्यावरच आहे, त्याच्यामुळे मुलांच्या भवितव्यासाठी हे कामं मी लवकरच मंजूर करेन आणि जसं जसं तुम्ही सांगता जी जशी मागणी असेल ती नक्कीच येत्या 5 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. आणि जसं बोलत झालं तर आता तुम्ही बोलले की गॅदरिंग होती, काही कारणानिमित्त मी आले नसेल. नक्कीच यानंतर जे जे काही कार्यक्रम असतील शाळेचे कार्यक्रम असतील तर नक्कीच मी व्हिजिट देत जाईल, जसं मला वेळ भेटेल पूर्ण व्हिजिट देईल. आणि आता मी मुलांना भेटणारच आहे कारण की आता त्यासाठी तुम्ही खास करून मुलांसाठी चाललेली आहे, कारण की आपला सत्कार समारंभ हा नेहमीच होत असतो, पण मेन म्हणजे मुलांकडे लक्ष दिलेले पाहिजे. आणि नक्कीच तुमच्या जे समस्या असेल त्याचं नक्कीच मी निराकरण करेन आणि नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आणि
आणि आज या ठिकाणी जो सन्मान दिला त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानते.